गेल्या 2-3 श्लोकाच्या माध्यमातून आचार्य आपल्याला भजगोविंदम च्या अनुषंगाने आचार्यांनी आपल्याला परमेश्वराची भक्ती करायला सांगितली. मूढजहीहि धनागमतृष्णाम, धनविषयक असणारी आसक्ती त्याग करायला सांगितली. नारीस्तनवरनाभिदेशम, स्त्रीविषयक अथवा शारीरिक जो मोह आहे, शरीराचं जे अट्रॅक्शन आहे त्याविषयक असणारा आसक्ती ती त्याग करण्यास सांगितली. आणि आता नलनी दलगत जलमती तरलम तद्वज्जीवितमतिशलचपलम विद्धि व्याध्यभिमानग्रस्तम लोकम शोकहतंच समस्तम. या श्लोकातून आचार्य आपल्याला टाइम बॉन्डेज देतात. वेळ तावत जीवित मतिशय चपलम. जे जीवन आहे हे जीवन कसं आहे तर आचार्य सांगतात अतिशय चपळ आहे. काल आपण पाहत होतो विद्युत चलम जीवितम. कोणत्या क्षणी ते संपेल हे आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून वेळ ही फार महत्त्वाची आहे. कोणतीही गोष्ट आपण जीवनामध्ये त्या वेळेला जर केली तर त्या गोष्टीला महत्त्व प्राप्त होतं. आणि म्हणून जर आपण लौकिक व्यवहारात जर पाहिलं तर लौकिक व्यवहारामध्ये वेळेला फार महत्त्व आहे, टाईम. आणि म्हणून मग काय म्हणतात टाईम इज मनी. बघा वेळ म्हणजे काय आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, खरंच आहे. कारण का त्यावेळेला ती गोष्ट साध्य झाली तरच साध्य होते. तसा विद्या अभ्यास आपण म्हणतो. मागे आपण पाहिलं प्रथमे नार्जितम विद्या, पहिल्या अवस्थेमध्येच प्राप्त करून घेतली पाहिजे. म्हणून वेळ ही महत्त्वाची. आणि म्हणून लौकिक व्यवहारात जर अजून आपण पाहिलं तर ज्यावेळेस आपण काम एखादं घेतो, एखाद्याबरोबर करार होतो एखाद्या कामाचा, मग त्या करारामध्ये आपण काय करतो त्याचा टाईम बॉन्डेज लिहून घेतो किंवा मी एवढी वस्तू किंवा ही ऑर्डर जी काय आहे ही एवढ्या वेळेतच पूर्ण करून देईल. त्याला टाईम बॉन्डेज म्हणतात. आणि म्हणून तसं या ठिकाणी सुद्धा परमार्थामध्ये आपल्याला काय पाहिजे टाईम बॉन्डेज. त्या वेळेतच ते पूर्ण झालं पाहिजे. कारण का तर इकडे शास्त्रामध्ये सुद्धा काय अनंत शास्त्र म्हणते अनंत भरपूर. इथे सुद्धा पसारा काय कमी नाही आहे. मागे पाहिलं 4 वेद, वेदांग, उपवेद आदी हे सगळ्या जर ग्रंथाचा पुराण या सगळ्यांचा जर आपल्याला ओहापोह अभ्यास करायचा असेल तर हे संपूर्ण जीवनसुद्धा आपल्याला पुरणार नाही. मग आपल्याला काय केलं पाहिजे त्यातलं जे सारभूत आहे, जे गरजेचं आहे तेच आपण काय केलं पाहिजे ग्रहण करायला पाहिजे. आणि म्हणून सुभाषितकार म्हणतात काय अनंत शास्त्रम. शास्त्र किती आहेत अनंत आहेत, जसं असं सांगितलं आत्ता सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर बहुलाश्च विद्या
64 कला सांगितल्या आपल्याकडे. किती? 64. बहुलाश्च विद्या. नंतर पण ते सगळं प्राप्त करण्यासाठी काल किती आहे? अल्पश्च काल. काल किती आहे? अल्प आहे, अत्यंत थोडा काळ आहे आपल्याकडे मिळालेला. आणि तो थोडा काळ मिळालेला असून त्यामध्ये काय पुन्हा? बहुविघ्नताश्च. अलग लक्षात. विघ्न सुद्धा जे आहेत ना, याच्यामध्ये विघ्न सुद्धा अनंत विघ्न आहेत, बहुविघ्न आहेत. आता तुम्हाला अनुभव येतच असेल दररोज, कारण ब्रह्मविद्या प्राप्त करण्यासाठी अतिशय सर्वात जास्त विघ्न असतात. आणि म्हणून तत्पूर्वी आपण शांतीपाठ करतो. ओम शांती शांती शांती. प्रामुख्याने 3 विघ्न सांगितले: आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. या 3 जी विघ्न आहेत, या 3 विघ्नांना ज्यावेळेस आपण पार करू त्यावेळेस ती विद्या आपल्याला प्राप्त होणार आहे. आध्यात्मिक म्हणजे शरीरादी, शरीरामध्ये काही विघ्न आहेत. म्हणजे कोणती? आजार आहे. मला फार इच्छा आहे पाठ ऐकायची आज, परंतु काय झालं? सकाळच्या बारी डोकं दुखायला लागलं, सकाळच्या बारी काहीतरी पोटामध्ये दुखायला लागलं, सकाळच्या वेळेस अस्वस्थ वाटायला लागलं. आध्यात्मिक विघ्न उपस्थित झालं. आदिभौतिक, आपल्याला कडेला असणारे विघ्न, म्हणजे आपल्या आसपास जी विघ्न आहेत त्यांना आपण आदिभौतिक म्हणतो. मग तुम्ही लावलाय, आता क्लास चालू झाला, ऑनलाईन तुम्ही शिकायला घेतला आणि शेजारच्यानी काय केलं? मोठ्याने स्पीकर लावला, मोठ्याने गाणी लावली. आदिभौतिक विघ्न निर्माण झालं, शिकता येईना. आदिदैविक म्हणजे नैसर्गिक येणारी विघ्न. म्हणजे आता सांगायचं म्हणजे तुम्ही तयार राहिला 7:30ला, मी तयार झालो 7:30ला, भरपूर पाऊस आला. काय झालं? नेट ब्रेक झालं. तुमचं पण झालं, माझं पण झालं. काय झालं? आदिदैविक. अलग लक्षात. म्हणजे हे 3 बहुधा म्हणून काय सांगितलं? बहुविघ्नताश्च. प्राप्त करण्यासाठी ब्रह्मविद्या जीवनामध्ये काय अनेक प्रकारची विघ्न सातत्याने येत आहेत. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? साधकाने यत् सारभूतम तत् उपासनीयम. शास्त्र म्हणतं की जे सार आहे, अलग लक्षात, सूत्रात्मक आहे, अलग लक्षात. म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मसूत्रामध्ये काय केलं? संपूर्ण शास्त्राचा ओहापोह विचार केला भगवान वेदव्यासांनी. आणि काय केलं? त्याला सगळ्याला काय केलं? सूत्रात्मक बांधलं. अतिशय कमी विभागात त्याची काय केली? विस्तारपूर्वक योजना केली. अथा तो ब्रह्मजिज्ञासा, सूत्रात्मक केलं. म्हणून यत् सारभूतम, जेवढं पाहिजे तेवढंच देण्याचा प्रयत्न केला. ज्याला ब्रह्मजिज्ञासा करायची आहे त्याच्यासाठीच फक्त काय संपूर्ण शास्त्राचं सार आहे ते त्या ठिकाणी सांगितलं. तत् उपासनीयम हंसो यथा क्षीरमिवांबुमध्यात्. हंस असतो, हंस जो पक्ष असतो हा काय करतो? नीर क्षीर न्यायेन त्याला शास्त्र म्हणतात. म्हणून आपण जे संन्यासी आहेत त्या संन्यासांना दुसरा शब्द असतो परमहंस परिव्राजकाचार्य. परमहंस आहेत ते. म्हणजे काय? हंस ज्याप्रमाणे काय करतो? दूध आणि पाणी जर तुम्ही एकत्र केलं आणि त्याला दिलं प्यायला, तर हंस काय करतो? त्यातलं फक्त दूध आहे त्या दुधाचंच ग्रहण करतो.
आणि पाणी सोडून देतो. म्हणून सांगतो काय, तर हंसो यथा क्षीरमिव अंबुमध्यात. अंब म्हणजे पाणी आणि क्षीर याच्यामधलं ज्याप्रमाणे हंस पक्षी काय करतो, फक्त आणि फक्त दूधच ग्रहण करतो आणि पाणी सोडून देतो, त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, या संपूर्ण शाश्वत जगतामधलं फक्त जे सार आहे ते ग्रहण करायचं. आणि म्हणून त्यांना काय सांगितलं, परमहंस ही पदवी दिली. संन्यास्यांना कोणती पदवी दिली आहे शास्त्राने, परमहंस. की कारण त्यांनी काय केलं, या सारासार संपूर्ण चक्रामधलं, संपूर्ण संसारामधला जो सारभूत आहे काय, परमेश्वर, पहिल्या पाठामध्ये पाहिलं आपण. संपूर्ण जगताचा मूलभूत आधार काय आहे, तर परमेश्वर. परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य वस्तू या ठिकाणी नाही. हे काय झालं, हे सर्व शास्त्राचं सार झालं. आणि ते सार कोणी ग्रहण केलं, त्या संन्यासीन, ते विवेकिनः. म्हणून ते काय झाले, परिव्राजकाचार्य परमहंस. या संसारातनं वास्तविक सार परमेश्वराचं जे तत्व आहे, ते परमेश्वराचं तत्व ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ग्रहण केलं ते परमहंस झाले. कारण का, शास्त्र म्हणतं, पुन्हा जाऊन उपनिषद सांगतात, इह चेद वेदी अथ सत्यम अस्ति न चेद इह अवेदी महती विनष्टिः. केन उपनिषदमध्ये म्हणतात, इह चेद वेदी, ते जे सार आहे ना, ते काय केलं पाहिजे, तुला आत्ताच जाणून घेतलं पाहिजे. मी नंतर पाहिल, अजून 4 दिवसाने बघेल, अजून 10 दिवसाने पाहिल, महिन्यानी वर्षांनी चालणार नाही. कारण का, तर संपर नलिनी दलगत जलमती चरण तद्वत जीवित मतिशय चपलम. हे जीवन जे आहे ना, अत्यंत चपळ आहे, अत्यंत चंचल आहे. आणि अशा चंचल आणि चपळ असल्यामुळे काय केलं पाहिजे, तुला ते सार केलं पाहिजे. काय, इहचेद वेदी. क्षणी, ज्या क्षणी मनामध्ये विचार आला मला परमेश्वराची प्राप्ती करायची आहे, त्या क्षणापासून तुला काय केला पाहिजे, प्रयत्न आरंभ केला पाहिजे. नचेत इह अवेदी. तू जर का जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस तर काय सांगताय शास्त्र, महती विनष्टिः. महान असा तू तुझा नाश करशील. आत्मा सांगितलं शास्त्राने त्याला भाषा, आपल्या आत्म्याचं हनन करणारा तो आत्मा. केव्हा होशील, जर तू त्यासाठी प्रयत्न केला नाही तर. सगळे अनर्थ तुला मग प्राप्त होणार आहेत. सुख दुःख, जन्म मरण, पुनरपि जननम पुनरपि मरणम. तुकाराम महाराज फार सुंदर सांगतात, काय, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. इतकं सुंदर सांगतात की आम्ही काय करतोय, आमच्यात हाताने आमची फजिती करून घेतोय. कोणती फजिती, किती वेळा जन्म यावे, पुन्हा पुन्हा जन्माला येतोय म्हणजे काय करतोय, तर आम्ही आमच्या हाताने आमचीच फजिती करून घेतोय. आणि म्हणून आम्हाला जर आमची फजिती करून घ्यायची नसेल तर जीवनामध्ये काय केलं पाहिजे, जे सारभूत आहे, जे जीवनामध्ये आम्हाला जाणून घ्यायचं आहे ते, आणि तेवढंच जे तत्व आहे ते थोडक्यात आणि लवकरात लवकर आपल्याला जीवनामध्ये काय केलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे.
मग आचार्य या श्लोकाच्या द्वारे ते टाईम लिमिट जे आहे ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. नलिनी दलगत जलमती तरलम तद्वत जीवितम अतिशय चपलम. नलिनी म्हणजे कमळाचं पान. तर त्या कमळाच्या पानावर ज्याप्रमाणे दल म्हणजे पान, गत जल पाण्याचा थेंब कमळाच्या पाण्यावर एकदा पडल्यानंतर तो पाण्याचा थेंब काय होतो, ज्याप्रमाणे अत्यंत चपळ असतो. चपळ असतो म्हणजे कसा, पाणी थोडंसं जरी हललं, थोडीशी वाऱ्याची झुळूक आली तरी तो काय होतो, सारखा सातत्याने एका ठिकाणी राहत नाही. तर त्या पानावर सारखा इकडे जा तिकडे जा, सारखा असा गोल 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 सारखा भ्रमण करत राहतो. एका ठिकाणी स्थिर राहत नाही. तद्वज्जीवित अतिशय चपलम. हे जीवन सुद्धा काय आहे, जर पाहिलं तर त्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे काय आहे, अत्यंत चपळ आहे. म्हणजे काय, सातत्याने त्याच्यामध्ये काय आहे, बदल, विचारात बदल, मानसिकतेत बदल, भौतिक बदल, सारखा बदल, काही ना काहीतरी सातत्याने त्याच्यामध्ये सारखं या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर सारखा बदल आहे. मग आपण मागे वळून जर पाहिलं तर आपण म्हणतो, अरे बापरा, मी असा होतो आणि मी असा झालो. पॉझिटिव्ह वेवने असेल तर ठीक आहे, उत्कर्ष माझा, मी एवढ्या अशा परिस्थितीमधनं या परिस्थितीमध्ये येत गेलो. निगेटिव्ह वेव्हने जर पाहिलं, अरे मी असा होतो, एवढी माझ्याकडे हे होती आणि आज माझ्यावर हे दिवस आले. म्हणजे हे संपूर्ण जे जीवनाचं जे चक्र जे आहे, हे जीवनाचं चक्र कसं आहे, सारखं क्षणोक्षणी सारखं बदलत राहणार आहे, सारखं बदलतंय. सातत्याने त्याच्यामध्ये काय होतोय, बदल होतोय. आणि बदल एखाद्या वेळेस घडला नाही, झाला नाही, तर मग काय करतो, मग आम्हीच त्यामध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न करत असतो. कसा, कारण मागच्या पाठामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे प्राप्त परिस्थितीमध्ये आम्ही कुणी सुखी नाही. मग आम्ही काय करतोय, ते सुख प्राप्त करण्यासाठी पुन्हा पुन्हा पुढे 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 धावत जातोय. शास्त्रामध्ये त्याला मृगजळ सांगितलं. जसं वाळवंटामध्ये ते हरिण काय होतं, अत्यंत तहानेनं व्याकुळ झालेलं असतं आणि पाणी पिण्याच्या इच्छेने ते काय होतं, ज्या ठिकाणी मृगजळ म्हणजे ज्या ठिकाणी पाणी आहे असा आभास निर्माण होतो, वास्तविक पाणी नसतं तिथे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही रस्त्यावरनं जरी गेलात, लांब रस्ता असेल आणि दुपारी 12-1ची वेळ असेल तर तुम्हाला तसं रस्त्यावर सुद्धा आभास होतो. फार असा पुढे 1-1.5 किलोमीटरवर, अरे तिथं काहीतरी पाणी बिनी पडलंय का, पाणी वगैरे सांडलंय का रस्त्यावर. तर ते त्या मृगजळाच्या मागे म्हणजे वास्तविक नसताना ते सत्य मानून हे हरिण काय करतं, ते पिण्यासाठी त्याच्या मागे धावत 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 जातं. तिथं ते मृगजळ नाही म्हणलं, पुन्हा 1 किलोमीटर पुढं दिसतं, पुन्हा काय करतं, त्याच्या मागे पुन्हा धावायला सुरुवात करतं. असं धावत 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 शेवटपर्यंत त्याला ते मृगजळ प्राप्त होत नाही आणि त्याच्यामध्ये शेवट होऊन जातो. तसंच आपलं आहे.
त्याच मृगजळाप्रमाणे आपण काय करतो, त्या सुख हे काय आपलं मृगजळ आहे. मग काय करतो आपण, ते प्राप्त करण्याच्या इच्छेने काय करतो, त्याच्या मागे धावत सुटतो. प्राप्त परिस्थितीमध्ये सगळे सुखी आहेत. मागे सांगितलं, ठेविले अनंते तैसेची राहावे. जर मनामध्ये समाधान असेल तर निश्चितपणे आपण सगळेजण सुखीच आहोत. कारण त्याच्यासाठी क्षमादी षटक संपत्ती जी आहे, विवेक, वैराग्य, क्षमादी षटक संपत्ती सांगितली. तिसरा आपला गुण किंवा तिसरी आपली असणारी क्वालिटी, शम, दम, उपरमा, तितिक्षा, श्रद्धा, समाधान. 6वा गुण त्याच्यामधला सांगितला आहे. या परिस्थितीमध्ये समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण आहे ह्या परिस्थितीमध्ये समाधानी राहू, त्यावेळेस मग काय होईल, आपली धावपळ बंद होईल. जे सुखाच्या मागे आपण सारखं प्राप्त करण्यासाठी धावतोय धावतोय धावतोय, परंतु ते हरणासारखीच आपली तऱ्हा आहे की ते प्राप्त होत नाही. कारण मनामध्ये समाधान नाही, म्हणून ते प्राप्त होत नाही. आणि म्हणून काय करायचं आहे, शास्त्र सांगितल्याप्रमाणे अत्यंत कमी वेळामध्ये ज्याप्रमाणे हंस ते फक्त क्षीर म्हणजे दूधच ग्रहण करतो, तसं आपल्याला अत्यंत कमी वेळे, त्या कमी वेळामध्ये आपल्याला ते सार ग्रहण करायचं आहे. जीवन कसं आहे, चपलम, अत्यंत चंचल आहे. सारखा त्याच्यामध्ये बदल होतोय. आणि त्याच्यामध्ये एवढ्या चंचल चपळ असणाऱ्या या जीवनामध्ये सार ग्रहण करून आपल्याला काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. काय, 2 पुन्हा रोग आहेच आपल्या मागं. विद्धी व्याध्य अभिमानग्रस्तम. एक शारीरिक रोग आणि एक मानसिक रोग. विद्धी म्हणजे जाण, काय, व्याधी आणि अभिमान. हे शरीराला आहेच. जसा जन्माला आला तसे दोन्ही गोष्टी आहे. अभिमान नंतर होतो, परंतु पहिला जन्माला आला त्या क्षणापासून काय, व्याधी. लहानपणापासूनच पोटात दुखतंय, अमुक झालं तमुक झालं, हे झालं ते झालं, सगळ्या व्याधी, फक्त व्याधी आणि व्याधीच. त्या व्याधीतून कसा तरी बरा होत नाही, थोडासा पुढे काहीतरी कळायला लागत नाही. तर दुसरा रोग कोणता, अभिमान. मी अमुक, मी तमुक वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहे, या सगळ्या गोष्टीच्या व्याधी त्याला जडतात. विद्धी व्याध्य अभिमानग्रस्तम लोकम शोक हतंच समस्तम. आणि अशा प्रकारे ह्या 2 व्याधी प्रत्येकाला जडल्यामुळे आपल्याला शोक का, म्हणजे दुःख का, तर दुःखाचं मूलभूत कारण म्हणजे या 2 व्याधी आपल्याला जडल्या. एक व्याधी आणि एक अभिमान, मी. आणि ह्या 2 गोष्टी सातत्याने आपल्या मागावर असल्यामुळे आपल्याला सातत्याने दुःख आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, साधकाने आपल्या जीवनामध्ये इहचेद वेदी जसं सांगितलं. कारण का, जीवन कसं सांगितलं, ज्याप्रमाणे तो कमळाच्या पानावर असणारा थेंब कधी नष्ट होईल, सारखा फिरतोय पण फिरत असताना तो कधी नष्ट होईल हे सांगता येत नाही, तसं आपलं हे जीवन पण कसं आहे, सारखं फिरतंय. फिरत फिरत असताना कोणत्या क्षणी त्याचा नाश होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून ह्यचेद वेदी सांगितलं शास्त्राने. आत्ताच जेवढ्या लवकर तुला जाणून घेण्याचा
प्रयत्न करता येईल तेवढ्या लवकर तू काय कर, जाणून घे. म्हणजे काय होईल मग तुला, ही जी पुढची दोन दुःख आहे, शारीरिक आणि मानसिक, व्याधी आणि अभिमान. अभिमान पण का, स्वस्वरूपाचं ज्ञान असल्यामुळे अभिमान. वास्तविक मी कोण याचं एकदा ज्ञान झालं की सगळ्या प्रश्नांचं उत्तर तिथे. रमण महर्षी होऊन गेले, फार मोठे संत, आलं तमिळनाडूमध्ये ते होऊन गेले. तेच सांगायचे, जेवढे कोणी आलं की बाबा दुःख का, दुःखाचं मूलभूत कारण पाहण्याचा आपण प्रयत्न करत नाही. मला दुःख आहे, मला दुःख आहे, मला दुःख आहे, एवढंच फक्त महाराजांकडे जातो, देवाकडे जातो, सगळ्यांकडे जाऊन काय करतो, फक्त आपण दुःख सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्या दुःखाचं जे मूळ आहे ते म्हणायचे, ते मूळ जाणण्याचा प्रयत्न करत नाही. मग मूळ काय, मी कोण याचं विस्मरण, दुःखाचं मूळ. आलं का लक्षात. आणि हेच सर्व शास्त्राचं सार, स्वस्वरूपाचं अज्ञान. आणि म्हणून हे स्वस्वरूपाचं अज्ञान जोपर्यंत जात नाही आणि ते जाऊन जोपर्यंत स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत काहीही करा, या दुःखामधून तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. अतिशय सोपं आहे, दुसरं काही नाही आहे. म्हणून ते ज्ञान ज्यामध्ये सांगितलंय तेवढंच ग्रहण करा, बाकी काही नको. बाकीचा अनंत आहे, प्रत्येक याच्यावर काही ना काहीतरी इलाज आहे, काही ना काहीतरी तोडगे. एक जरी आजार असला आणि त्या एका आजारावर तुम्ही जर पाहिलं तर ते एकाच आजारावर 4 डॉक्टरकडे गेला तर 4 डॉक्टर वेगवेगळे रिप्लाय देतात तुम्हाला. आजार एक, रिप्लाय 4. आला का लक्षात. म्हणजे म्हणजे जेवढं तुम्ही जाल तेवढं तुम्ही अधिक अधिक आणखी जेवढं पुढे पुढे जात जाल तेवढं आणखी काही नाही काही नाही काही नाही काय ते त्या सांगत जातील. आणि म्हणून सारभूत जे पाहिजे तेवढंच, गीता सुगीता कर्तव्या किम अन्य शास्त्र विस्तरैहि. भगवंत म्हणतात, काय बाकीची गरज पडली आहे, स्वतः म्हणतात एकच गीता सुगीता चांगली कर, किम अन्य शास्त्र विस्तरी, बाकी काहीही करण्याचा गरज नाही. मग जसा असेल तसा. म्हणून त्याच्यामध्ये अनेक योग सांगितले, कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग, सांख्ययोग. ज्याची जशी प्रकृती त्या प्रकृतीच्या अनुषंगाने कसा तो परमेश्वरापर्यंत जाईल, कशी त्याला परमेश्वराची प्राप्ती होईल, हे ध्येय डोक्यापुढे ठेवून, डोळ्यापुढे ठेवून भगवंतांनी 700 श्लोकामध्ये सगळ्या शास्त्राचं सार आपल्यापुढे मांडलं. आणि म्हणून या श्लोकामधून आचार्य आपल्याला फक्त आणि फक्त अत्यंत कमी आयुष्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, तर ते सार आहे तेवढं सारच ग्रहण करायला पाहिजे, हेच आचार्य सांगतात. आणि एकदा आपण जीवनाचं सार ग्रहण केलं की तुम्हाला व्याधी नाही आणि अभिमान नाही, की ज्याने आपल्याला शोक होतो त्या शोकामधून तरती शोकम आत्मवित. श्रुती म्हणते की जो आत्मीवित आहे, याने हे ज्ञान प्राप्त केलं आहे, तोच हा शोक म्हणजे हे दुःख तारण करू शकतो. ओम तत्सत. संथा घ्या.